पहिल्याच याच्यात पहिलाच ब्रेक जो आहे तो मोठा सूरज चव्हाण करता. काय नेमकं डोक्यात होतं? मी बिग बॉस यावेळी माझ्या अंडर झालं, कारण मी कलर्स मराठी प्रोग्रामिंग हेड होतो. आणि बिग बॉसच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये सूरज जेव्हा एंटर झाला हं. आणि त्या 16 लोकांच्या बरोबरीने तो त्या घरात शिरला, हं. त्या रात्री एक गोष्ट घडली. हं. म्हणजे रितेश भाऊ जे भाऊचा धक्का करायचे, हं. त्यांनी सगळ्यांना इंट्रोड्यूस केलं आणि हे सगळे 16च्या 16 जण आतमध्ये गेले. रात्री 1:30 वाजताची गोष्ट. कोण या 4 लोक गप्पा मारतायत, तिकडे गप्पा मारतायत, असं चाललं होतं. आणि मी ना माझ्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि तिथे मोठा टेलिव्हिजन आहे. हं. त्या टेलिव्हिजनवर प्रत्येक कॅमेराचे फुटेज दिसतं. बरोबर आहे. ते मी बघत होतो. हं. आणि अचानक ना ते बाथरूम्स जे आहेत, हं. तर आता बिग बॉसचं घर आम्ही थोडंसं जरा वेडवाकडं करतो ना. हं, हं. म्हणजे नॉर्मली बाथरूमचा दरवाजा आपण असा उघडतो ना. बरोबर. तर आम्ही यावेळी त्या सगळा दरवाजा इथून बंद केला होता आणि असा उघडण्याचं ठेवलं होतं. हं. तर रात्री 1:30 वाजता एक मुलगा जो गावाकडचा आहे, हं. तो त्या इतक्या मोठ्या घरामध्ये पहिल्यांदा शिरलाय हं. आणि तो 1:30 वाजता बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय. बरं. आणि तो रेग्युलर आपण उघडतो त्या दरम्यान उघडण्याचा. तर त्याच्या डोक्यात पण आलं नाही की आपण इकडून पण ढकलून बघूया. पण बरोबर. त्या डोक्यामध्ये इतकं फिट होतं ना की इकडून दरवाजा उघडतो. हं. 5 ते 7 मिनिटं हे सगळा प्रवास मी त्याचा बघितला आणि तो ना, तो ज्या पद्धतीने एक साधा सुद्धा मुलगा जो दिसला, हं. ते कॅरेक्टर दिसलं ना, मला ही कथा मला खूप दिवसांपासून होती. मला ना माध्यम सापडत नव्हतं, डिव्हाइस सापडत नव्हता. ते डिव्हाइस मला त्या क्षणी सापडलं. ओके. मी तुला सांगतो, हे पहिल्या दिवशी गोष्ट 3 आठवडे झाले. भाऊचा धक्का होता. रितेश भाऊ स्टेजवर होते आणि मधल्या गॅपमध्ये रितेश भाऊंना म्हटलं की रितेश भाऊ, मी पिक्चर प्लॅन करतोय हं. आणि सूरज चव्हाणला हिरो घेतोय. हं. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि बोलायला, स्टोरी तुझ्याकडे आहे? म्हटलं हो. आणि त्यासाठी हा फिट बसतोय, कॅरेक्टर म्हणून फिट बसतोय. म्हणजे त्याला आतमध्ये पाठवताना मला असं वाटलं होतं हा पहिल्या दिवशी बाहेर येईल अथवा शेवटच्या दिवशी बाहेर येईल. कारण हा पहिल्या दिवशी का बाहेर येईल, त्याला झेपणार नाही. बरोबर. आणि शेवटच्या दिवशी अशासाठी बाहेर येईल ना की तो ना कम्प्लिटली शिकूनच बाहेर येईल. क्या बात है. तर तो शिकूनच नाही, ट्रॉफी घेऊनच बाहेर आला.